पहिल्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल नवचैतन्य स्पोर्ट्स गांधीर संघाच्या माध्यमातून. मॅचला होईल सुरुवात. पंचाच्या डावीकडून उर्ध्व विकेटने गोलंदाजी करणं पसंत केलं मयूरने. सावली लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे. लाईव्ह देखील आता सुरू होत आहे. लाईव्हच्या टीमचं देखील सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामधला पहिला चेंडू पडला जातोय. पहिलं षटक मयूरच्या माध्यमातून आणि त्याच्यामधला पहिला बॉल. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला उडवून दिलंय. चेंडू जर आपण पाहिला वन बाउन्स सरळ सीमारेषेला क्लिअर करत असताना चौकार येतोय शुभमच्या बॅट मधून. तिथे षटकाराचा इशारा आलाय. 6 धावा. झाली चांगली सुरुवात करून देत असताना गुड्डू 11 वसुरी संघाकरता इथे शुभमने ऑन साइडला यावेळेचा फटका. जर आपण पाहिला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू गेला होता अलॉंग दी कार्पेट. तिथे जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेली. 2 चेंडू आणि 7 धावा. पहिला चेंडू आजच्या दिवसामधला जो षटकार गेला तो ही एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुरेख फटकेबाजी शुभमच्या माध्यमातून. आता मात्र जर आपण पाहिलं तर केतन आलाय ऑन स्ट्राईक. तिसरा बॉल केतन करता होता. तिथे जर आपण पाहिलं तर थोडीशी दुखावत अंगावर जाऊन उतरलेला चेंडू होता. ते जर आपण पाहिलं तर अंगावर जाऊन आदळलेला चेंडू होता. निर्धाव स्वरूपाचा संपला जाईल मैदानाच्या आतमधून. 7 धावा आतापर्यंत स्कोरकार्डवर जोडल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत संपलाय. आपटून टाकलेला बॉल ऑन साइडला. चेंडू जर आपण पाहिला तर आउटफील्ड स्लो आहे त्याच्यामुळे चेंडू इथे आतमध्ये पडल्यानंतर ते बाउंड्री लाईनचा ताबा घेतील अशी शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण पाहिलं आणि तिथे जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमधून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड 9 आकड्यावर. कोणे 11 बे आयोजित आमदार चषक 2025 आपण पाहतो गणेश नगर कोणे. सुंदर आयोजन. गोल मैदान आपण पाहतोय. खूप सारी मेहनत घेतली गेली मैदान बनवण्याकरता आणि पाहता पाहता आजचा शेवटचा दिवस उजाडला या स्पर्धेचा. मागच्या 3 दिवसांमध्ये खूप चांगला खेळ झाला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्तीस आलाय. 5वा बॉल. फुलटॉस होता. जर आपण पाहिलं मागे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला गती आहे थोडीशी आणि चेंडू तिथे निघून आलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावन करता पहिला चौकार. 4. शेवटचा चेंडू हाताळला जातोय मयूरच्या माध्यमातून. 5 चेंडू पाहता पाहता संपले. 13 धावा स्कोर कार्डवर. फुल टॉस बॉल. तिथे जर आपण पाहिलं झेलची संधी. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि परतावा लागेल शेवटच्या बॉलवर. पहिला विकेटचं पतन. एका ओव्हरचा खेळ संपला गेलाय. गुड्डू 11 वसुरी 1/13 या आकड्यावर.
पहिलं षटक संपलं गेलं. 13 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन करता दाखल झालाय. गुड्डो 11 वसुरी संघ प्रथमचा फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं एक षटकार एक चौकार आला. दुसरं षटक अर्गस्त करण्याकरता जर आपण पाहिलं तर विवेकला आणलं गेलंय. एका आगळ्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैली करता जाणला जातो विवेक आणि तोच विवेक सध्या गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक पहिला बॉल उर्ध विकेटने. चेंडू जर आपण पाहिला तिथे विवेकच्या माध्यमातून खूप सुरेखरित्या हाताळलेला. समोर ठेवलं चेंडूला. ऑफ साईडच्या हाताळणी केली गेली. बॅटन बॉलचं कनेक्शन बनलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. पहिला 13 धावा पहिल्या षटकामध्ये काढल्या गेल्या. एक षटकार आला पहिल्या चेंडूवर आणि 5व्या चेंडूवर एक चौकार आला. इथे जर आपण पाहिलं फुटवर्कचा वापर केला. ऑन साईडला फटका खेळला गेला मात्र क्षेत्ररक्षकाला तिथे तैनात केले गेले. स्क्वेअर लेगचं क्षेत्र तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. स्कोर कार्ड पुढे गेला 14 या धावसंख्येवर. दोन चेंडू आतापर्यंत संपले. पहिला सामना आजच्या दिवसामधला आपण पाहतो. एका बाजूला नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. इथे जर आपण पाहिलं सुरक्षित रक्षण झालंय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने तिथे चेंडू गेला होता. पहिली जाव काढत असताना थोडीशी रिस्क होती त्याच्यामुळे जर आपण तिथं पाहिलं तर रोखलं गेलं. रिटर्न आला बॅटर आपल्या क्रीजवर. डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये एक धाव खर्च केली गेली. विवेक खूप सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे या संघाच्या वतीने. इथे यावेळेस फटका प्रॉपर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उर्दी लॉंग ऑन षटकार. या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 20 या आकड्यावर जाऊन पोहोचला. यावेळेस जर आपण पाहिलं कमबॅक केलं गेलं विवेकच्या माध्यमातून. षटकाराला त्याच्यानंतरचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळला गेला 5वा. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आला होता. या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार आलाय. त्याच्यानंतर 3 डॉट बॉल आलेत आणि एक सिंगल. अशा पद्धतीचं समीकरण. तर मात्र शेवटचा अंतिम बॉल विवेकच्या षटकामधला लॉंग दी कार्पेट चेंडू जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत कलेक्ट करेल फेकी करेल एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि गुड्डो 11 वसुरी संघाच्या स्कोर कार्डवर 1/21 ही धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहूया आता किती धावा जमवल्या जातील. टार्गेट 5 षटकांमध्ये किती धावांचं ठेवलं जाईल. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत आमच्या डीजे कडे जाऊया. तर होणारा सामना आहे डिंगडोंग वडवली आणि डीएससी चिंचघर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. डीएससी चिंचघर आणि डिंगडोंग वडवली
असा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्याकरता दाखल व्हायचं आहे. दरम्यान षटकाला सुरुवात होईल ती तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर निखिल भोईरला आणलं गेलंय. पहिलाच बॉल निखिल भोईरचा उंच उडवलाय. चेंडू जर आपण पाहिला पाठवून दिलाय सरळ मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध षटकार. पहिला चेंडू जर आपण पाहिला आगाज केला गेला. तिथे जर आपण पाहिला तर षटकार सजला गेला. मनोजच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी साकारत असताना मनोज गुड्डो 11 वसुरी. फुलटॉस बॉल आहे. तिथे जर आपण पाहिला चेंडू थर्डमॅनकडे चाललाय. मात्र अंतिम क्षणाला तिथे स्टॉप केलं गेलं चेंडूला. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेटने 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या माध्यमात स्कोर कार्ड जर आपण पाहिला 29-29 या आकड्यावर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिला सामना गुड्डो 11 वसुरी आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे असं आपण पाहतो. याच्यानंतर डिंगडॉंग वडवली आणि DSC चिंचगर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्याकरता. हा चेंडू जर आपण पाहिला अतिशय सुरेखरित्या हाताळलेला. ऑफसाईडची हाताळणी केली गेली ते फलंदाज मनोज करता, कारण याच्या आधी एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. त्याच्यामुळे कमबॅक करत असताना इथे निखिल भोईर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला गेला. 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात निखिल भोईरच्या माध्यमातून. टोटल स्कोर कार्ड 29 या आकड्यावर. फुलटॉस बॉल पुनश्च एकदा उडवला गेलाय. चेंडू यावेळेस मात्र तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये परतावं लागेल. फलंदाजाला परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 2 बॅटर आउट. चार चेंडू आतापर्यंत समाप्ती झाले. चौथ्या बॉलला जर आपण पाहिलं तर विकेट आली. परतावं लागलं फलंदाजाला परतीच्या प्रवासाला. नवीन फलंदाज जर आपण पाहिला निशांतला आपण पाहू शकाल. आता 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. गुड्डो 11 वसुरी एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जरूर आहे, मात्र विकेट त्या देखील पडल्या जात आहेत. जर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफ मध्ये चेंडू होता. चेंडूला स्टॉप केला गेला. 1 धाव तोपर्यंत आली. एका धावेने 30 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा तरी आलेल्या आहेत. या शेवटच्या बॉलवर पाहूया काय घडेल. आता जर आपण पाहिलं तर निशांत आणि शुभम दोघांवर पूर्णतः दारोमदार. मैदानाच्या आतमधून कशा पद्धतीचा खेळ होईल. निखिल भोईरच्या षटकामधला शेवटचा चेंडू आता शिल्लक राहिला आहे. याच्यानंतर अजूनही उर्वरित 12 चेंडू 2 षटकं तुमच्याकडे शिल्लक आहेत. ते जर आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशाराला पंचांच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ती स्कोर कार्डवर जोडली जाईल आणि स्कोर कार्ड 31-31 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना कालच्या दिवसापासून या स्पर्धेला ऑफिशियल पंचांची भूमिका पार पडत असताना अतिश सर आणि निकेत सर खूप चांगल्या पद्धतीने पंचांची कामगिरी पार पडतायत. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. शेवटचा चेंडू होता ज्याच्यावर जर आपण पाहिला तर मागच्या बाजूला चेंडू आलाय. 1 धाव लेग बाईटची इथे आपल्याला पाहायला मिळते आणि षटक समाप्त झाले. ते तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुड्डो 11 वसुरी संघ जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 या आकड्यावर 32.
3 षटकांचा खेळ तिथे जर आपण पाहिला तर संपला. 32 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजी करण्याकरता दुसरं षटक ज्यानं हाताळलं होतं त्याच विवेकला इथे पुनश्च एकदा गोलंदाजी धुरा त्याच्यावर सोपवली गेले. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. स्कोर कार्डवर पहिला चेंडू हाताळत असताना जोडली जाईल. 33 या आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. यानंतर होणारा सामना आहे डिंगडॉंग वडवली आणि त्याच्या विरोधात DSC चिंचगड. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन. इथे उंच उडवला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय मात्र झेल टिपणं त्याला शक्य झालं नाही. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जर आपण पाहिला तर 35-35 या धावसंख्येवर. पहिला चेंडू नुकताच संपला गेला. येथे जर आपण पाहिला चेंडू ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे जर आपण पाहिलं थोडीशी फंबल जरूर झाले मात्र एकच धाव. या स्पर्धेच्या निमित्तानं गांधरे येथून या स्पर्धेकरिता अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारे अमोल पाटील उपस्थित झालेले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुणे 11 बी आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये विवेक खूप सुरेख गोलंदाजी साकारत असताना 2 चेंडू आतापर्यंत त्यांना हाताळले गेलेत. यावेळेचा चेंडू थडमानकडे चाललाय. तोपर्यंत अतिशय वेगाने जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली. एका धावेने स्कोर कार्ड 37-37 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. सुरुवातीला धावा खूप सुरेखरित्या येत होत्या मात्र मनोजने खूप सुरेख फटकेबाजी केली. मनोजला परतावं लागलं. केतनने देखील चांगली फटकेबाजी केली होती. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता त्याला देखील परतावं लागलंय. आता मात्र शुभम आणि निशांत इथे यावेळी चेंडू गती आहे आणि निघून आला सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. या षटकारानं गुड्डू 11 वसुरी संघ जाऊन पोहोचेल 47-47 या धावसंख्येवर. थँक्यू. शेवटचा बॉल. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चेंडू जर आपण पाहिला बॅक टू द बॉलर विवेक. तिथे एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट झाली. 4 षटकांचा खेळ पाहता पाहता संपला आणि स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो म्हणजेच 48-48 या धावसंख्येवर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुड्डू 11 वसुरी. शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिले तोपर्यंत डीजे ला एक संधी. शेवटचे 6 बॉल पडल्यानंतर डिंगडॉंग वडवली
तिथे जर आपण पाहिलं तर नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याकरता रोहितला आणलं गेलंय. स्लॉग ओव्हर शेवटचा हाणामारीचं षटक पाहूया शुभम आणि निशांत कशा पद्धतीची फलंदाजी करतील. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्याची महत्वाची धुरा रोहितवर आहे. 48 धावा एक चांगली टोटल उभी राहिली या षटकामध्ये. जरी 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगला फाईट स्कोर उभा राहील गुड्ड 11 वसुरी संघाच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने टाकलेला पहिलाच बॉल जर आपण पाहिला निघून आला सरळ स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. चेंडूवर इथे षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 54 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला गुड्डो 11 वसुरी. 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिला अजून देखील हा दुसरा बॉल ऑन साइडला. तिथे जर आपण पाहिला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला परतावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड 55 वर. विकेट क्रमांक 3 परतीच्या प्रवासाला बॅटर आउट. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 55 धावा आहेत स्कोर कार्डवर. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पाहूया शेवटचे 4 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत. गोलंदाज रोहित कशा पद्धतीची हाताळणी करेल. पहिल्याच बॉलवर जरी षटकाराला असला तरी उर्वरित चेंडू चांगले टाकण्याचा मानस त्याच्या माध्यमातून असेल. हा बॉल इथे फेकून दिला सरळ चेंडूला. ओव्हर दी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध षटकार. षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 60 वर 61 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकाराला. तदनंतर जर आपण पाहिला आता तिसऱ्या चेंडूवर षटकाराला आहे. 61 धावा स्कोर कार्डवर. खूप सुरेखरित्या फटकेबाजी सध्या सुरू आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे जर आपण पाहिला जोरदार अपील होते मात्र पंच तटस्थ राहत आहे. तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची घोषणा. 4 चेंडू मात्र पाहता पाहता संपले. 61 या आकड्यावर स्कोर कार्ड आहे. खूप सुरेख फटकेबाजी झाली शुभमच्या माध्यमातून. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर थांबलाय. ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गेला होता. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल. बॅक टू द बॉलर. तिथे चेंडू खेळून काढलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेला. 5वा शेवटचा अंतिमचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. 61 धावा स्कोर कार्डवर आहे. टोटल तर चांगली उभी राहिले. ज्या पद्धतीची फटकेबाजी शुभमच्या माध्यमातून झाली अगदी सुरेखरित्या 61 पर्यंत स्कोर कार्डला नेलं. शेवटचा बॉल. पहिल्याच धावेच्या प्रयत्नात परतावं लागेल फलंदाजाला. स्कोर कार्ड 61. जिंकण्याकरता 62 धावांची गरज आहे. 62. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाला 5 षटकांमध्ये 62 धावसंख्येची गरज आहे. चला डिंगडॉंग वडवली कॅप्टन आणि डीएससी चिंचगर कॅप्टन आपण टॉस करण्याकरता लगेचच दाखल व्हायचंय. डिंगडॉंग वडवली आणि डीएससी चिंचगर जिंकण्याकरता 5 षटकं 62 धावसंख्येची गरज. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. एक सुमधुर संगीत.
तर 62 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज जर आपण पाहिलं तर तन्मयला आणलं गेलंय आणि निखिल आणि यत्निश ही जोडी आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे 62चं टार्गेट. 2 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत. पहिला चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचा आला. दुसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं एक सिंगल पूर्ण केली गेली. पुढचा चेंडू इथे जर आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक तिथे सीमारेषा पलीकडे निघून गेला. चेंडू चौकार 4. पहिला चौकार सेकंड इनिंगचा. यापुढील होणारा जो सामना आहे डिंगडॉंग वडवली आणि डीएससी चिंचगर आपल्याला पुकार देऊन अजूनपर्यंत दोघांनी टीमपैकी एकही कॅप्टन पोहोचलेला नाहीये. जर संघ उशिरा पोहोचले तर पॅनलाइज केलं जाईल अशा आयोजकांकडनं सक्त सूचना आहे, याची नोंद घ्या. शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे कुठलीही काही केली जाणार नाही. वेळेच्या बाबतीमध्ये संघ उशिरा पोहोचले तर पॅनलाइज केलं जाईल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. स्कोर कार्डचा विचार केला 7 धावा. स्कोर कार्ड बरेच 62चा पाठलाग करत असताना पहिला सामना सध्या आपण खेळवतोय. गुड्डू 11 वसुरी संघ एका बाजूला आहे तर नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. इथे फटका चांगला, मात्र उंची बरीच गाठली आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. पहिला ब्रेक थ्रू फलंदाज जर आपण पाहिला तर परतीच्या 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. स्कोर कार्ड 7 या आकड्यावर आहे. विवेक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 1 डाऊन करता महत्वाची जबाबदारी असेल आता. 62चा आकडा पार करण्याकरता संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमधून. तन्मयने खूप सुरेख चेंडूची हाताळणी केली आतापर्यंत. एक चौकार जरूर आला. शेवटचा बॉल जर आपण पाहिलं अगदी सॉफ्ट हँड खेळलेला. तिथे धाव घेण्याचं रोख. षटक हाताळत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या तन्मयने. आणि आता तिसरा षटक हाताळताना देखील 4 चेंडूमध्ये कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका मारून देत नाहीये. उर्वरित 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. फुटवर्कचा वापर केला. पुनश्च एकदा चुकी झाली विकेट किपर कडनं.
चेंडू लॉंग स्टॉपला सरळ निघून आलाय. दणदणीत चौकार 4. दुसरं जीवनदान. कडबरत 36. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे जर आपण पाहिला अनसक्सेसफुल ठरला गेला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. तिसरा 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस जर आपण पाहिलं 62 धावांचा पाठलाग करत असताना नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघ जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि या 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर आता धावांची गरज आहे ती 26. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाला. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. डिंगडॉंग वडवली आणि डीएससी चिंचगड दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे टॉस करण्याकरता. चौथ्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी जाऊया डीजे कडे. एक सुमधुर संगीत आणि पुन्हा मॅच मध्ये भरतोया डीजे. केतनला आणले गेले गोलंदाजी करण्याकरता. चौथ्या षटकाची महत्वाची धुरा ज्याच्यावर आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि जर आपण पाहिलं तर 26 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 26. केतन इथे जर आपण पाहिलं तर अगदी समोर सापडला गेला आणि परतावा लागेल फलंदाज विवेक जाधवला. परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद. पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आकाश. 12 चेंडू आणि 26 ची गरज असताना पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तिथे परतावा लागला विवेक जाधवला परतीच्या प्रवासाला. आणि आता 11 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता असं समीकरण मैदानाच्या आतमधून राहत असताना आपण पाहतोय. गोलंदाज सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना केतन पहिल्याच चेंडूवर परतवला गेला. मोठ्या विकेटचं पतन झालंय. विवेक जाधव परतला गेल्यानंतर आता पाहूया आकाश कशा पद्धतीची फलंदाजी साकारेल. हा बॉल इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी सहजतेने टिपला जातो झेल. फलंदाजाला परतावा लागेल परतीच्या प्रवासाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट आउट.
गांधरे संघ जर आपण पाहिला 12 चेंडू 26 ची गरज असताना पहिल्या चौथ्या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं तर 2 विकेट पडल्या गेल्या, परतावं लागलं फलंदाजांना. आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. मयूर ऑन स्ट्राईक. इथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. म्हणजे जर आपण पाहिलं बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज केतन. पहिला, दुसरा आणि तिसरा 3 बॉलवर सलगच्या 3 विकेट, फलंदाज बाद. हा 36 या धावसंख्येवर थांबला गेलाय. 62चा पाठलाग करत असताना संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाचा चौथ्या षटकाच्या पहिल्या 3 बॉलवर जर आपण पाहिलं विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली गोलंदाजाची. केतन खूप चांगली गोलंदाजी साकारत असताना आजच्या दिवसामधली पहिली विकेट हॅट्रिक. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इथे जर आपण पाहिलं तर आता एक सिंगल काढली गेली. खूप उशिरा स्कोर कार्ड पुढे गेलाय 37-37 या आकड्यावर. येणारे 8 बॉल आणि करायचे त्या 25. 8 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. पाहूया काय घडेल. निखिल भोईर आता ऑन स्ट्राईकला. खूप उशिरा या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडू त्याने नॉन स्ट्रायकर एंडला उभे राहून पाहिलेत. तर मात्र उर्वरित 2 चेंडूंवर मोठ्या फटक्यांचा प्रयत्न असेल. 8-25चं जे प्रेशर आहे ते प्रेशर थोडंसं रिलीज करण्याचं काम केलं जाईल का निखिल भोईरच्या माध्यमातून. पाचवा बॉल निखिल भोईरनं यावेळेस बॉलला उडवून दिलाय, सरळ फेकून दिलाय ओव्हर द मिड विकेट. षटकार. जे प्रेशर होतं ते रिलीज करण्याचा प्रयत्न निखिल भोईर मैदानाच्या आतमधून केलाय. 5व्या बॉलवर एक उत्तुंग फटका आपण पाहिला. षटकार. या षटकारानं स्कोर कार्ड 43-43 या आकड्यावर. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि करायचे त्या 19 धावा. 7 बॉल 19. शेवटचा चेंडू खूप महत्वाचा आहे. निखिल भोईर पुनश्च एकदा. तर जर आपण पाहिलं अगदी जमिनीलगत खेळलेला फटका. एकच धाव घेण्याचा प्रयत्न, कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. शेवटच्या षटकामध्ये 44 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू आणि करायचे त्या 18 धावा नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाला. चला डिंगडॉंग वडवली कॅप्टन. डीएससी चिंचगर कॅप्टन. टॉस करण्याकरता लवकरात लवकर इथे दाखल व्हायचंय. शेवटच्या 6 बॉलांनी 18 धावसंख्येची गरज आहे. ते नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाला. एका बाजूला गुड्डू 11 वसुरी, दुसऱ्या बाजूला नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. 6 बॉल 18ची गरज. काय घडेल पाहूया. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. या डीजे.
आदेशला आणले गेले गुड्डू 11 वसुली संघाच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. निखिल भोईर एक षटकार नुकताच आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. 25 धावा होत्या. ते थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केलं. आता 6-18 ची गरज असताना 3 षटकार निखिल भोईरच्या बॅटमधून येतील का? शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला. जे जीवनदान मिळाले त्याचा फायदा निखिल भोईरच्या माध्यमातून घेतला जाईल का? पहिला बॉल, पहिलाच फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक धाव तोपर्यंत स्कोर कार्डवर आता काढली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा प्लस नोची 3 धावांची या ठिकाणी भर पडेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्कोर कार्ड पुढे जाईल 3 या धावांनी. जर आपण पाहिलं 47 या आकड्यावर. आता मात्र येणारे 6 बॉल आणि करायचे आता 15 धावा. फ्री हिटचा चेंडू आता निखिल भोईर करता. सहा चेंडू 15 धावा. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे निखिल भोईर त्याच्याकरता हा फ्री हिट बॉल. फ्री हिटचा चेंडू आहे. तिथे जर आपण पाहिलं तर तो चेंडू निर्धाव स्वरूपाचा संपला जाईल. आता येणारे 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असं समीकरण. मैदानाच्या आतमधून 5 बॉल 15. 62चा पाठलाग करत असताना 47 धावांवर स्कोर कार्ड आहे. फ्री हिटचा चेंडू होता, त्याचा तेवढा काही समाचार घेता आला नाही. उर्वरित 5 चेंडू आणि 15 धावा. आदेश आपल्या षटकामधला दुसरा बॉल. हा चेंडू जर आपण पाहिला तर बॅटर बॉलचं कनेक्शन बनलं नाहीये. निखिल भोईर थोडासा निराश हताश तिथे जरूर होईल, कारण 2 चेंडू पाहता पाहता संपले गेले. आता उर्वरित 4 बॉल शिल्लक राहिलेत आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 15. 4 चेंडू 15 ची गरज. आपटून टाकलेला बॉल. तिथे जर आपण पाहिला चेंडूला यावेळेस फेकून दिलाय ओव्हर द मिड विकेट. निखिल भोईरच्या बॅटमधून षटकार. तीन चेंडू 9 धावा. काय घडेल मैदानाच्या आतमधून? डिंगडॉंग वडवली कॅप्टन आणि डीएफसी चिंचघर कॅप्टन टॉस करण्याकरता आपण दाखल व्हा. टॉस बॉक्स मध्ये 3 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. काय घडेल मैदानाच्या आतमधून? निखिल भोईर. इथे जर आपण पाहिलं हा चेंडू ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तिथे कंप्लीट झाली. चेंडूची फेक तिथे तोपर्यंत झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या माध्यमातून जर आता आपण पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 55 या धावसंख्येवर. येणारे 2 बॉल आता शिल्लक राहिलेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 7 धावा. काय घडेल मैदानाच्या आतमधून? खूप महत्वाचा सामना. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधला गुड्डू 11 वसुली आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. दोन चेंडू 7 धावा याच्यानंतर होणारा सामना आहे. डिंगडॉंग वडवली संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या विरोधात डीएससी चिंचघर संघ. 2 बॉल 7 धावांची गरज असताना निखिल भोईर ज्याचा झेल सोडला होता तोच निखिल भोईर. 2 बॉल 7. 2 चेंडू 7 ची गरज असताना इथे फेकून दिला चेंडूला. षटकारा करता निखिल भोईर ऑन फायर. षटकार. निखिल भोईरच्या बॅटमधून आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये? कंपल्सरी चेसिंग.
आणि त्या कंपल्सरी चेसिंगमध्ये एक धाव करावीच लागेल ती नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाला. दुसऱ्या बाजूला गुड्डो 11 वसुरी. सुरुवातीला गेला होता निखिल भोईर, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला. मागचं षटक पूर्णतः नॉनस्ट्रायकर एंडला उभं राहून पाहिलं. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 3 विकेट गेल्या, मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर थांबला आणि आता 6 बॉल 18ची गरज असताना काय अफलातून, आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असं समीकरण आलंय. 1 बॉल 1. काय घडेल पाहूया. हलक्या हाताने प्लेस केलं गेलंय. तिथे जर आपण पाहिला तर 1 धाव कंप्लीट झाली. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि सामना विजय झालाय. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे हार्डलक टीम गुड्डो 11 वसुरी. मिसफिल्डचा परिणाम झाला. झेल सोडले गेले निखिल भोईरचे आणि त्याचाच परिणाम. इथे सामना जिंकलाय तो नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. हार्डलक टीम गुड्डो 11 वसुरी आलात, खेळात सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. राहुलजी दसाडे आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करायचंय. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी यायचे. डिंगडॉंग वडवली आणि एका बाजूला DSC चिंचगर. राहुल दसाडे आपल्या शुभ हस्ते टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे दाखल व्हायचंय. 1 चेंडू 1 वर मॅच आली. मिसफिल्ड झाली खूप गुड्डो 11 वसुरीची आणि त्याचा परिणाम अगदी तिथे जाणवला. टॉस केला जाईल. DSC चिंचगर आणि डिंगडॉंग वडवली आजच्या दिवसामधला दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. DSC चिंचगर कॅप्टन जोडलं जायचे टॉस बॉक्स मध्ये आणि डिंगडॉंग वडवली. टॉस जिंकला गेला. डिंगडॉंग वडवली संघाच्या माध्यमातून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. DSC चिंचगर आपण बॅटिंग करण्याकरता तयार राहायचं. तर जयेश ठाकरे यांच्या माध्यमातून निखिल भोईर यांना 500 रुपये ऑनलाईन केले गेलेले आहेत चांगल्या खेळीकरता आणि मॅन ऑफ द मॅच देखील निखिल भोईर यांना इथे वितरित केली जाईल. मेडल देऊन त्यांचा सन्मान इथे मुख्य मंचावर केला जाईल.